थँक्यू सो मच. अतिशय चांगली मॅच मैदानावरती रंगली आणि इथे मात्र क्वालिफाय झाला अथर्व 11. नक्कीच आता बनते टीम 5 मॅच खेळली, 5 मध्ये 4 सामने जिंकले आणि आता टीमचा पॅकर सर्वांना समजला. अक्षय पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ होता अथर्व 11 आणि टीम आता मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होती आणि आता सेकंड सेमी फायनल तुमच्या समोर असेल. गजानन स्पोर्ट्स आणि त्या टीमला फाईट करेल इथे दुर्वा 11. सलामीची जोडी मैदानावरती तयार आहे. बिग फाईट याच आधी याची डोळा हा सेमी फायनलचा 16 इथे मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड मध्ये जितेश भोईर आहे, एक अव्वल दर्जाचा खेळाडू, तर गोलंदाज देखील तेवढा चांगला आहे सोमनाथ गायकवाड. तसंच या ठिकाणी शुभागमन झालाय पांडुरंग गायकर यांचं आणि इथे चेंडू बॅक स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर चौकार. इथे विकेट साठी कॅश प्राइज आहे. सन्माननीय पांडुरंग गायकर आपल्या गावातील नक्कीच एक शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व. विकेट साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. तसेच सोमाला देखील या ठिकाणी अक्षय पाटील कडनं विकेट साठी प्राइज आहे 2000. विकेट साठी अक्षय पाटीलच्या आज एटीएम मध्ये आव्हान होते कारण इथनं एक चमचमती ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाऊ शकते. मेगा फायनल मध्ये त्याची टीम आली आहे. स्ट्रायकर मध्ये मात्र येईल इथनं राहुल उर्फ बारक्या. टीमची टोटल फलकावरती 5. षटकरांच्या हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सलग 3 चौकारांसाठी देखील 500 रुपयाचा प्राइज आहे पांडुरंग गायकर यांच्याकडनं. इथे सोमनाथ आता मात्र कमबॅक करतोय पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर चांगला कमबॅक इथे मात्र केलाय. पंचच्या भूमिकेमध्ये आहेत प्रदीप पाटील. कुठे जावेद फरीदची आठवण करून देतो हा अंपायर आणि मेन पंच मोतीराम भोईर. गोलंदाज तयार सोमनाथ गायकर. यावी फटका चांगला आहे. व्हॉट शॉट डिफिकल्ट बारक्या चौकार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची आठवण करून देणार हे गीत होतं. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. आईच्या स्वप्नातलं स्वराज्य ज्यानं निर्माण केलं आणि 350 वर्षानंतर आजही छत्रपती शिवाजी महाराज की हा आवाज जरी ऐकला तरी अलगद जय हे नाव येतं. हे कार्य होतं छत्रपती शिवरायांचं आणि त्या राजाची आठवण मध्ये इथे करून देतो. मध्ये बारक्या काय बॅटिंग करतोय. पहिला चौकार बारक्याच्या बॅटमधला संघ पोहोचलाय. इथनं मात्र 9 या आकड्यावरती पहिलं षटक इथे मात्र सुरू आहे. मंचावरती मान्यवर आहेत त्यांचा मान बाळगून थोडस व्यासपीठासमोर शांतता ठेवा ही विनंती आहे सर्वांना. षटकातला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावी देखील फटका चांगला आहे. डिफिकल्ट बारक्या आठवण करून देतात सुमित डोंगरेची. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर चौकार. सुमित डोंगरे सारखी बॅटिंग आज कुठेतरी होती आहे. त्यामुळे सर्वांची इच्छा आहे की बारक्याला सुमित या नावाने इथनं जाणलं जावं. आणि इथून एक बॉल एक चौकार आला तर पांडुरंग गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खूप नाव आहेत बारक्याची. बारक्या, राहुल, सुमित इथनं हे नाव लागलंय. ती स्टाईल आहे, तो स्टान्स आहे, तीच हाईट आहे. बॅटिंग 360 अँगल मध्ये करायला लागेल. ऑफ साइडला सुमित खूप कमी खेळत असतो. इथे पाहिजे तशी बॅटिंग करेल का बारक्या. यावेळी देखील फटका चांगला. वॉटर शॉट बारक्या कामले ऑन फायर. षटकार. थँक्यू डीजे. बारक्या एकदा बॅट दाखवा. नक्कीच अतिशय बॅट आज मध्ये त्याची लागले. बारक्या एकदा बॅट वरती होऊ दे. खूप चांगली बॅटिंग इथनं तो करतोय.
सुमित डोंगरेची आठवण, त्याची छवी कुठे त्याच्या खेळीमध्ये पाहिला मी. त्या सोमनाथ गायकर, नितीन गाणे चांगला गोलंदाज होता. त्या गोलंदाजा समोर इनसाइड आउट ऑफ ड्राईव्ह ऑन साइडला षटकार लगवणं कठीण होतं. ते काम ते इथे केलं बॅट्समननं आणि इथे रन जाऊन पोहोचल्यात धावफलकावरती 19. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सलग 3 चौकारांसाठी देखील आहे. आणि अविनाश मात्रे जे आयोजक आहेत 21-21 ग्रुपचे, त्यांच्याकडे 1000 बारक्यासाठी 3 चौकारांना 3 षटकारांना संघ जाऊन पोहोचला 19 वरती. 3 चौकार 1 षटकार या इनिंग मध्ये आला. आणि अजून 2 षटक इथनं बाकी आहेत आणि सलामीची जोडी मैदानावरती आहे. ही महत्वाची गोष्ट दोन्ही टीम साठी. गोलंदाज तयार होईल इथे मात्र दुसरं षटक घेऊन. जीवन पाटील सेकंड मध्ये जितेश आहे. हा चेंडू जितेश साठी अपील नक्कीच केलं जात आहे. अंपायर त्या ठिकाणी आहे जावेद फरीद. त्या शैलीमध्ये दाखवत आहेत त्या ठिकाणी प्रदीप की इथे मात्र फक्त 1 रन लेग बायच्या सुरुवात येईल. 1 रन संघ मात्र पुढे जाईल. संघ पोहोचला 20 या आकड्यावरती. अजून देखील 11 चेंडूंचा खेळ इथं बाकी आहे आणि प्रदीप पाटील यांचं खूप मोठं योगदान राहिलंय 21-21 ग्रुप साठी. मागचे 2 दिवस सातत्याने ऍज अ अंपायर ते काम करतात. त्यामध्ये मोतीराम भोईर असतील, जितेश, राहुल, अवी, किरण, पिंटू गायकर, प्रशांत गायकर या सर्वांचंच महत्वाचं योगदान राहिलंय या स्पर्धेसाठी. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. फटका चांगला आलाय आणि यावेळी मात्र चेंडू जातोय डीप बॅकवर स्क्वेअर लेगला आणि इथे 2 रन. बारक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. जबरदस्त बॅटिंग इथे बारक्या करतोय. बारक्याचा इंडिव्हिज्युअल स्कोर इथे जर मात्र पाहिलं तर मात्र धावा फलकावरती इथनं लागलेत 22 आणि त्यामध्ये बारक्याच्या बॅटमॅन 2 चौकार 1 षटकार. तब्बल इथनं 4 बॉल 400च्या स्ट्राईक रेटनं 16 धावा जमवलेत बॅट्समन बारक्यानं. 4 चेंडू इथून अजून देखील शिल्लक आहेत. कमबॅकची गरज आहे कारण इथे कमबॅक होत नाहीये गोलंदाजाकडनं. यावी लाइन खूप चांगली है. मंजिलें होने को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. पण आपले इरादे दाखवावे लागतील. जीवन पाटीलला जर पहिला गोलंदाज तुमचा महागडा ठरला त्यांना 19 दिल्या तर इथनं तुम्हाला कमबॅक करणं मी तर मला नित्यांत गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आहे जीवनचा. 3 बॉल मध्ये 3 धावा इथनं खर्च केलेत जीवन पाटीलनं. राऊंड विकेट तयार होतोय. यावी फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. आठवण करून देता वीरेंद्र सहवागची. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. बारक्या पाटील ऑन फायर. आता मात्र सुमित डोंगरेला देखील मागे टाकेल अशी बॅटिंग होती आहे बारक्याकडनं. दाखवते बारक्या जेवढं चांगलं ऑन साइडला खेळू शकतो तेवढं चांगलं ऑफ साइडला खेळू शकतो. कव्हर ड्राईव्ह माझ्याकडे ऑन ड्राईव्ह आहे. अतिशय चांगले फटके त्याच्या बॅट मध्ये आले. 3रा चौकार बारक्याला थेट लगावलाय आणि अक्षरशः मन जिंकतोय तमाम मान्यवरांची आणि प्रेक्षकांची. बारक्या पाटील टीमची टोटल फलकावरती 26. जीवन पाटील देखील आता महागडा ठरला. 4 बॉल 7 रन इथं खर्च केले. जीटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळी देखील फटका चांगला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन ला. फिल्डर खूप वेगान आलाय. कोण विसरेल या खेळाडूला ज्यांना इथपर्यंत आणलं. मी म्हणेल या दुर्वा 11 टीमला 2 बॉल 10 रनची गरज असताना याच रोशनना 1 षटकार 1 चौकार दाखवला होता आणि आपल्या टीमला सेमी फायनल पर्यंत आणलं. 1 रन इथे मिळतीये. संघ जाऊन पोहोचेल 27 वरती. सेकंड मध्ये जितेश आहे 2015चा स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकाचा मालिकावीर हा खेळाडू. त्याचबरोबर 6 बॉल 6 विकेटचा देखील विक्रम आहे जितेशच्या नावावरती आणि आज 2 दिवस तो फॉर्म कंटिन्यू करतोय. जितेश भोईर नेहमीच क्लास इनिंग याच्या म्हणणं पाहिली आहे आणि यावेळी देखील अतिशय चांगला फटका. बॅक टू बॉलर लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. 1 रन तिथे मिळतीये आणि 2 षटकं इथनं झाली आहेत पूर्ण आणि 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर
दोन षटक संघ पोहोचलाय. दोन षटकामध्ये इथनं 28 वरती अजूनही अंतिम षटक इथनं बाकी आहे आणि डेट ओव्हर मध्ये वापर केलाय इथनं गोलंदाज अक्षय म्हात्रेचा. बारक्यांनी काय बॅटिंग केली आहे. 3 चौकार 1 षटकार. जितेश भोईरच्या बॅट मधनं देखील 6 रन इथे आले. स्पर्धा जर खऱ्या अर्थानं कोणी गाजवली असेल तर नक्कीच इथे मात्र विचार केला जाईल जितेशचा, कारण प्रत्येक मॅच मध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स या खेळाडूंना दिलाय. अक्षय तयार. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि यावेळी जितेश भोईरचा फेवरेट स्ट्रोक इथे लगावला गेलाय आणि चेंडू सरळ जातोय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमारेषा फाडून तोडून फरार. संघ 4 ने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा इथनं मात्र येतील 32. अजूनही 5 बॉल इथनं बाकी आहेत आणि अक्षरशः घाम फोडलाय प्रत्येक गोलंदाजाला. शॉट ऑफ लेंथ होता, लगेचच वेट ट्रान्सफर केला. बॅकफुटला आले. थोडं फास्ट खेळा जेणेकरून मेगा फायनल आपण 4 ओव्हरची खेळू शकू. गोलंदाज तयार. इथे वेळ झाली आहे बरोबर 4:51 म्हणजे मेगा फायनल देखील आपल्याला कदाचित 3 षटकांचीच इथे खेळावी लागेल. अजून सेकंड सेशन बाकी आहे त्यामुळे आपल्याकडे वेग कमी आहे. फास्ट खेळा, थोडं जास्त वेग घेऊ नका. गोलंदाज तयार होते अक्षय. पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकर वरती जितेश भोईर. यावी फटका चांगला. अजून एक चांगला स्ट्रोक जितेश भोईरच्या बॅट मधनं. म्हणजे यावी फिल्डर येतोय त्या ठिकाणी डीप कव्हरला. भावेश पाटील वेल थ्रो. अतिशय चांगली फेकी तिथे आली आहे. मध्ये इथे गडी बाद होऊ शकतो मात्र वेल कॉल. चांगल्या रन तिथे मात्र आले आणि 3च धावा इथे मात्र मिळतील आणि 3 रनच्या मदतीनं संघ मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा इथं लागतील 35-35 आणि स्पर्धा आतापर्यंत ही मॅच ज्यानं गाजवली आहे तो बारक्या. आता माझा स्ट्रायकर वरती येतोय बारक्या उर्फ सुमित ढोंगरे. पारगावचा एक हिरा आहे रायगड नगरीतला. सुमित आणि आकाश ती जोडीमध्ये खूप फॉर्म मध्ये आहे. जशी वागण टीमची सलामीची जोडी नेहमीच टॉप लेवलला असते. टॉप क्लास बॅटिंग जे करतात केतन आणि ऋषी, तशाच प्रकारचा तो देखील संघ आहे. पारगाव गेले कित्येक वर्षाधिराज गाजवतोय रायगड टेनिस क्रिकेट नगरीवरती. अलीकडच्या काळात त्या 2 खेळाडूंचं नाव खूप मोठं झालंय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये दबदबा आहे. सुमित आणि आकाश तारेकर या जोडीचा डिंगडॉंग सारख्या मोठ्या संघांना देखील अलीकडच्या काळात परफॉर्मन्स दाखवतात ते ग्रामीण भागातले खेळाडू. जशी संधी केतनला देखील मिळेल कारण त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे जीतकडे. ते देखील अनेक व्यावसायिक टीमला लीड करत असतात. ही अभिमानाची गोष्ट वाकण गावासाठी. पण त्यांचा इशारा व्हाईट बॉल इथे मात्र येईल. एक रन फलकावरती लागेल आणि संघ पोहोचेल 36 या आकड्यावरती. जंबी नहर फायटर या टीम मधून आताच एक चॅम्पियनशिप पटकावली होती. कृष्णा सातपुते देखील होता त्या टीम मध्ये. एमबी नहर फायटर मध्ये अजिंक्य पाटील खूप वेगाने आले. 1 रन इथे मिळतीये. संघ 1 ने पुढे सरकेल. अपकमिंग टुर्नामेंटचा जर विचार केला तर याच मैदानावरती नितीन दादा येणाऱ्या 16, 17, 18 जगदंब क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून एक टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर बॉईज क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि अनेक मोठ्या स्पर्धा सातत्याने तुम्हाला आता मध्ये पाहायला मिळतील या आपल्या परिसरामध्ये. कारण क्रिकेटचा हंगाम आता सध्या सुरू झाला. डायगरच्या मैदानावरती देखील येणाऱ्या 20-21 ला एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जनमान क्रिकेट संघ डायगरच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होईल. यावी स्लोवर 1 चेंडू व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. चेंडू त्या डीप मध्ये 1 रन तिथे मात्र मिळतीये. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि इथे दुसरी रन कंप्लीट.
इथे मात्र कमाल झाली. कारण असं म्हटलं जातं एव्हरी डे इज गुड फॉर नॉट युअर्स. जेव्हा तुमचा दिवस चांगला नसतो तेव्हा तुमच्यासोबत काय घडेल सांगू शकता येत नाहीये. आणि आता इथे मात्र मी म्हणाल दिवस कुठेतरी खराब आहे. अक्षयचा इझिली रनआउटची संधी होती ती मात्र मिस केली. 2 रन इथे येतात. एक मोठी टोटल फलकावरती लावतोय 36 मध्ये सर्वात मोठा उच्चांक आहे 39वा प्रदीप पाटीलच्या नावावरती जनजीत भोईर समोर. 47वा कुठला होता यावी शॉट ऑफ लेन मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू हवेमध्ये चेंडू जातो डीप बॅक व स्क्वेअर लेगला आणि जय त्या ठिकाणी चेंडू अडवेल तोपर्यंत चेंडू सीमा पार चौकार. जावेचा प्रदीप पाटीलच्या टीमचा तो मोडून काढतोय का गजानन स्पोर्ट्स. आणि यस या विमध्ये विक्रम नोंदवला जाईल का. आता इथे अतिशय चांगला झेल अजिंक्य पाटील कडनं. आणि 43 धावेवरती इथे डाव संपलाय आणि 44 धावा इथे मध्ये सेकंड सेशन मध्ये कुटावा लागतील. जो जो खेळाडू टीम मधनं स्पर्धेतना बाहेर होते लगेच ड्रेसिंग चेंज होते. आता योगेश गायकर देखील येत आहेत कारण त्यांची टीम देखील बाहेर झाले. इथे मात्र 44 धावेचं मोठं लक्ष ते लावलंय गजानन स्पोर्ट्सनं. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये
फायनल WPL 2018 ही मॅच तुमच्या समोर आहे. गोलंदाज दीपेश त्या ठिकाणी सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. उजव्या हाताने 90 विकेट. हा चेंडू शॉट ऑफ लेन, फटका चांगला आहे, षटकार. या षटकारानं आता जीवन देखील सांगतोय, आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना का दम. या संकेत मध्ये गोलंदाजाला दिला या षटकारानं. कारण 44 जरी लक्ष असलं तरी क्षमता आहे सोमनाथ आणि जीवन पाटील मध्ये. गोलंदाज तयार दीपेश. यावेळी देखील फटका चांगला आहे, इनसाइड आउट. व्हॉट अ लवली स्ट्रोक. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. आणि या 4 रन संघ आता मात्र डबल फिगर मध्ये येईल. 11 धावा स्कोर कार्ड वरती. WPL 2018 स्पर्धा तुमच्या समोर आहे. गजानन स्पोर्ट्स इथे मात्र फिल्डिंग करतोय, दुर्वा 11 बॅटिंग करतीये. एक सेमीफायनलची सेकंड मॅच तुमच्या समोर आहे. ऋषी भोईरचा संघ क्वालिफाय झालाय. यावी लाईन नक्कीच पाहावी लागेल. या चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे, तेच दाखवलं अंपायर मोतीराम भोईर यांनी. दीपू भोईर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर लेदर क्रिकेटचे धडे घेऊन ग्रामीण क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या खेळाडूंना लेदर क्रिकेटचा अनुभव आता खूप फायद्याचा ठरलाय दीपेश भोईरला. जगदंबा क्रिकेट संघात तुम्ही या खेळाडूला नेहमीच पाहत असाल गोलंदाजी करताना. यावेळी WPL मध्ये थोडस महागडा ठरलाय. इथे गडी बाद होईल. जीवन पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का इथं लागेल दुर्वा 11 टीमला. आणि इथनं पहिला गडी बाद झाला. नवीन खेळाडू येत्या मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य पाटील. आणि अजिंक्यनं जर बॅक टू बॅक 2 षटकार लावले तर अक्षय पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती दीपेश पाटील भोईर. यावेळी शॉट ऑफ लेन, फटका चांगला ऑन साइडला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑनच्या वरन. सीमा रेषा पार. 1 बाउंस ओव्हर द लाईन. 4 रन. थँक्यू डीजे. आणि या 4 रन संघ आता मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती इथनं धावा मात्र लागतील ते म्हणजे तब्बल 16. 44 धावेचं जे लक्ष होतं त्याचं रिलीफ प्रेशर कुठेतरी रिलीफ केलंय. या चेंडूवरती धावा येणं मी म्हणाल गरजेचं होतं. लगेच मॅच ओपन झाली असती. मध्ये इथे मॅच अजून सस्पेन्स आहे. 16 धावा इथे आलेत. 12 बॉल इथनं बाकी आहेत. रन येणाऱ्या 12 बॉल मध्ये तुम्हाला करायचे 28. कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. थँक्यू. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका. 12 बॉल अजून 28 धावा इथं करायच्या आहेत. आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे मेगा फायनल देखील आपण 3च ओव्हरची खेळवणार आहोत. त्यामुळे प्लीज जास्त वेळ घेऊ नका. जितेश दादा थोडा विचार करा. नंतर अन्यथा मेगा फायनल आम्ही 2 ओव्हरची देखील घेऊ. लक्षात असू द्या. 1 ओव्हर 16, 12 बॉल आणि 28 धावा.
इथनं बनवायचे आहेत. बारा चेंडू 28 धावा इथनं करायचे आहेत. यावेळी रिव्हर्स अटेंड केला, फटका चांगला आहे, चेंडू आहे त्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण विकास पाटील कडनं. तोपर्यंत 2 रन, सॉरी विकास भोईर कडनं. तोपर्यंत 2 रन कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथनं पूर्ण होत आहेत. आणि 3 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. 19 11 बॉल आणि आता इथं 25 रन करायचे आहेत. 5 बॉल मध्ये मला कमीत कमी 10 रन तरी घ्यावा लागतील, कारण हवेचा एंड इथनं नाही आहे. लास्ट ओव्हरला जरी 15 धावा राहिल्या तरी मॅच फिनिश करू शकेल सोमनाथ. मागच्या मॅच मध्ये देखील तसंच केलं होतं या खेळाडूंना. इथनं अजिंक्यला कुठेतरी मात्र रिस्क घ्यावी लागेल मोठ्या फटक्यासाठी. मात्र समोर गोलंदाज देखील तेवढाच मजबूत आहे, ज्याने क्रिकेटमध्ये खूप वर्ष चांगला खेळ केलाय. यावेळी लाईन मिस केली कमलाकर भोईरनं. चेंडू डावा स्टिकच्या बाहेर. यस इट इज वाईट. अतिरिक्त रन इथे मात्र येईल. एक काळ असा होता, मागचे आपण जर 15 वर्ष मागे गेलो तर लिंबूचा नियम होता आणि त्यामध्ये खूप एक्सपर्ट होते कमलाकर भोईर. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि इथनं खेळाडू बाद अजिंक्य पाटील. अक्षय पाटील कडनं सोमनाथनं जर 3 बॉल 3 षटकार दाखवले तर 3000. यावेळी रिव्हर्स अटेंड केला, 3 चौकार जरी दाखवले तरी 3000 आहेत अक्षय पाटील यांच्याकडनं. केटीएम रायडर आहे. टीमची टोटल फलकावरती इथनं मात्र लागेल 21. अजून इथनं 23 रन करायचे आहेत. स्ट्रायकर मध्ये नवीन बॅट्समन आहे, वेल फिनिशर रोशन भोईर. कमलाकर भोईर तयार. यावी फटका अतिशय सुरेख आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आहे. सुमित सातत्यानं स्क्रीन मध्ये झळकतोय. सुमित ढोंगरे. 1 रन इथनं अजून मिळेल. आज मात्र बारक्या मैदानावरती जागा ठेवणार नाहीये, कारण आज त्याचा परफॉर्मन्स अतिशय दर्जेदार झालाय आणि आनंद व्हायला देखील हवा, कारण तसा खेळ त्याच्या बॅट मधनं झालाय. संघ 1 ने पुढे सरकेल. 22 वरती अजून 22 रनची इथनं गरज आहे. या षटकातले अजून 2 चेंडू बाकी आहेत. एक मोठा फटका यायलाच हवा. त्याचबरोबर इथे शुभागमन झालाय सन्माननीय सुनीलजी म्हसकर. राजकीय क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं एक अतिशय महत्वाचं नाव. आणि या सुनीलजी म्हसकर मंचावरती आपले इथे हार्दिक हार्दिक स्वागत या मंचावरती केलं जाईल. तसेच त्यांच्या समेत निलेश जोशी आहेत, त्याच्या समेत जयदेव भोईर. या मामा आपण देखील, आपलं देखील स्वागत आहे. सुनीलजी म्हसकर स्वागत आहे काका. आपल्या मंचावरती नेहमीच खूप मोठं पाठबळ असतं त्यांचं आमच्या पाठीशी. यावी फटका चांगला आहे रोशनच्या बॅट मधनं. चेंडू जाईल. यावेळी या मॅचला टर्न करणारा षटकार आलाय रोशन भोईरच्या बॅट मधनं. संघर्षमय षटकार. सहा चेंडू आणि 15 आणि 14 धावा देखील चालू शकतील. 6 बॉल 15 रनची इथनं गरज आहे.
6 चेंडू आणि 15 धावा, 6 बॉल 15 रनची गरज आहे. सुनीलजी मस्कर भारतीय जनता पार्टी डोंबिवली कल्याण ग्रामीणचे उपाध्यक्ष आहेत. एक मोठं पद त्यांच्या कार्यावरती. आणि आपल्या विभागाचा जर विचार केला तर सुरुवातीला आपल्याकडे बरेचसे पक्ष होते, मात्र बीजेपी या पक्षाचं मूळ नव्हे, मी त्यामुळे बीज देखील नव्हतं. मात्र हळूहळू ते बीज एका कल्पवृक्षाप्रमाणे रोवण्याचा प्रयत्न बीजेपीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण भारतीय जनता पार्टी हा एक खूप मोठा पक्ष आहे आणि त्याच पक्षाच्या विचारधारणा मनाशी बागून समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. सुनीलजी मस्कर असतील, आमचे लक्ष्मण पाटील असतील, तर सर्वांचं आपण मनापासून आभार व्यक्त करू आणि जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार आहे जितेश. पहिला चेंडू अतिशय चांगला आहे आणि यष्टी रक्षण देखील तेवढं सुंदर झालं. कमलाकर भोईर यष्टी रक्षकाकडनं. आता 5 चेंडू 15. चांगला कॉन्सेप्ट, चांगली बिग बॅटल तुमच्या समोर आहे. चांगलं युद्ध, चांगली रणधुमाळी मैदानात लागली आहे. 2 षटकात जरी आले तरी 2000 अक्षयकडनं. यावी लाईन चुकीची आहे. आता पंचांचा निर्णय नक्कीच त्या ठिकाणी येणं बाकी आहे. यास अंपायर डिसिजन वाईट. हाईट फॅक्टर देखील जास्त होता. सोमनाथ साठी 2 बॉल 2 षटकार आले. तर अक्षय पाटील कडनं 2000. आता 5 बॉल आणि 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 5 बॉल 14. यावी फटका चांगल्या फ्रंट फुट लावून लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी अचूक झेल. हा झेल नव्हे तर मी मला जवळजवळ सामना टिपलाय. दीपेश भोईरनं फलंदाज बाद. विसरून चालणार नाहीये. याच खेळाडूनं 2 बॉल 10 रनची गरज असताना मॅच संपवली होती दुर्वा 11 टीम साठी. इथे 4 बॉल 14 13 रन देखील चालतायत. म्हणजे 2 षटकार ठोकावेच लागतील. मी तर म्हणेल बॅट्समन रोशन भोईरला. 4 बॉल आणि 14 धावा. यावी फटका चांगल्या अतिशय देखणा फटका. चेंडू जातो सरळ डीप कव्हरच्या डोक्यावर नसीम रेषा पार. चौकार. आया है राजा लोग. तीन चेंडू आणि 10 धावा. आताच उल्लेख केला की हा वेल फिनिशर आहे आणि तो फिनिशर इथनं मात्र तयार झाला ही मॅच संपवण्यासाठी. 3 बॉल आणि इथनं रन करायचे. 3 बॉल मध्ये 10 9 धावा देखील चालतायत टॉसच्या आधारावरती. 3 चेंडू 10 रन इथनं करायचे. गोलंदाज तयार होईल जितेश. थोडस दडपण नक्कीच असेल जितेश वरती. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आहेत. ऑफ साइडला डीप मध्ये 2 फिल्डर आहेत. एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आणि यावेळी देखील फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चूक झाली आहे आणि चेंडू सरळ जाईल सीमा रेषा बाहेर. आणि आता 2 चेंडू 6 धावेची गरज. किसन पाटील नक्कीच आता यांच्या ठिकाणी आगमन झालंय या मंचावरती. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि गरज आहे 6. 5 रन देखील चालतील. एकदा टाळ्या होऊ द्या रोशन साठी. 4 बॉल 14 रनची गरज असताना 2 बॉल 2 चौकार दाखवलेत आणि आता 2 बॉल 6 धावा. 5 धावा देखील चालतायत. आणि यावेळी गती परिवर्तन केलंय. चेंडू हवेमध्ये आणि इथे झेल सोडलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. 2 रन इथे मात्र कंप्लीट. आणि आता 1 चेंडू 4 धावेची गरज आणि 3 धावा देखील चालू शकतील अशीच मॅच होती. 1 बॉल 5 रनची गरज होती आणि षटकार दाखवला होता. याच रोशन भोईरनं पुन्हा एकदा ती संधी चालून आली आहे. एक मॅच मध्ये हिरो बनेल हा खेळाडू आणि डायरेक्ट टीम क्वालिफाय होईल मेगा फायनल साठी. त्यामध्ये ऋषी भोईर समोर कोणती टीम असेल? जितेश भोईर की सोमनाथ गायकर?
2 बॉल इथनं बाकी होते, रन करायचे होते 6 आणि इथे आल्या 2 धावा आणि 1 बॉल आता 4 धावा आणि 3 धावा सुपर. नक्कीच मॅच टाय होईल आणि टॉस वरती सामना जिंकेल. किसन पाटील यांचं आगमन झालंय, स्वागत आहे आपलं. 1 बॉल 4 रन. जास्त वेळ घेऊ नका आपली जितेश दादा. WPL कशी असावी तुम्ही म्हणाले या मॅच सारखी, सेमीफायनल कशी असावी तुम्ही म्हणाले या मॅच सारखी, सामना कसा असावा तर या सामन्यासारखा आणि ठसन दर्जेदार इथे क्रिकेट कसं असावं तर रोशन भोईर सारखं अफलातून. 1 बॉल 4 धावा. गोलंदाज तयार आहे, फलंदाज तयार आहे इतिहास रचण्यासाठी. यावेळी यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जितेश भोईरनं आणि ती मॅच मात्र जिंकली आहे ती म्हणजे गजानन स्पोर्ट टीमनं. लगेचच या फायनलच्या टॉस साठी अनिल भोईर वर्सेस कमलाकर भोईर बिग फाईट.